नमस्कार, जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत। आपला आजचा विषय आहे पावसाळा। या विषयावरती 10 ओळींचा सुंदर मराठी निबंध। तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा। चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे पावसाळा। या विषयावरती 10 ओळींचा सुंदर मराठी निबंध। काळे ढग, रिमझिम सरी, धरती झाली हिरवीगार। काळे ढग, रिमझिम सरी, धरती झाली हिरवीगार। पावसाच्या प्रत्येक थेंबात दडला निसर्गाचा साज अपार। पावसाच्या प्रत्येक थेंबात दडला निसर्गाचा साज अपार। शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटते आनंदाची लकीर। शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटते आनंदाची लकीर। पावसाळा म्हणजे निसर्गाने दिलेली सुंदर भेट, अमूल्य थोर। पावसाळा म्हणजे निसर्गाने दिलेली सुंदर भेट, अमूल्य थोर। काळे ढग, रिमझिम सरी, धरती झाली हिरवीगार। पावसाच्या प्रत्येक थेंबात दडला निसर्गाचा साज अपार। शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर उमटते आनंदाची लकीर। पावसाळा म्हणजे निसर्गाने दिलेली सुंदर भेट, अमूल्य थोर। 1 नंबर, पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे। 2 नंबर, या ऋतूत काळे ढग आकाशात दाटून येतात आणि रिमझिम पाऊस पडतो। 3 नंबर, पावसामुळे सर्वत्र हिरवागार निसर्ग फुलून येतो। 4 नंबर, शेतकऱ्यांसाठी पाऊस हा आनंद आणि आशेचा संदेश घेऊन येतो। 5 नंबर, नद्या, तलाव आणि विहिरी पाण्याने भरून जातात। 6 नंबर, मोर पावसात आनंदाने नाचतात आणि पक्षी किलबिल करतात। 7 नंबर, मुलांना पावसात भिजणे, कागदी होड्या सोडणे आणि गरम भजी खाणे आवडते। 8 नंबर, पावसाळा आपल्याला पाण्याचे महत्त्व आणि निसर्गाची समृद्धी शिकवतो। 9 नंबर, या ऋतूत स्वच्छता राखणे आणि झाडे लावणे ही आपली जबाबदारी आहे। 10 नंबर, म्हणूनच पावसाळा हा आनंद, उत्साह आणि नवचैतन्य देणारा सुंदर ऋतू आहे। धन्यवाद। चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला
ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। थँक यू। भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयांवरती। धन्यवाद।